बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर. लावायला बापाचं नाव नाही म्हणून तिथं किशोर आईचं नाव लावतो. त्याच मायेचा दुसरा लेख दीपक आजोबांचं नाव बापाच्या जागी लिहितो. आणि कोल्हाटी समाजातील ती माय मोठ्या मुश्किलीनं नाचण्याच्या धंद्यातून निसटली खरी, परंतु मानलेल्या नवऱ्याकडे राहू लागली तर तिच्या साऱ्या जीवनाची ससे होलपट झाली. मन विदीर्ण करून सोडील अशी माय लेकराची करुण कहाणी. किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर. प्रकरण पहिले. माझी आई शांताबाई ही नाचणारी बाई होती. तिनं नाच सोडला, तिच्या पायातील घुंगरू सुटलं. मी मात्र तुटलेल्या घुंगरासारखा या कोल्हाटी समाजातच राहिलो. जिजीकडं. जिजीचं खरं नाव ताराबाई. आम्ही सारे, एवढंच काय गाव देखील तिला जिजीच म्हणायचं. जिजीपासूनच या कहाणीला सुरुवात होते. जिजी ही साळी समाजाची. जिजीची आई लक्ष्मी आणि तिचा भाऊ गंगाराम हे सोलापूरला राहत होते. लक्ष्मी भोळी होती आणि लक्ष्मीचा नवरा महादेव हा थोडासा वेडसरच होता. लक्ष्मीला तिची सासू आणि दीर मारहाण करीत, तिच्याकडून काबाड कष्ट करून घेत. महादेव वेडसर असल्यामुळे त्यालाही मारहाण होई. एके दिवशी हा महादेव घरातून निघून गेला. वर्ष झालं तरी तो परत आला नाही. म्हणून लक्ष्मी आपल्या 2 मुलांना, मुलगा गंगाराम आणि मुलगी ताराबाई उर्फ जिजी यांना घेऊन महादेवला शोधण्यासाठी घरातून पळून गेली. त्यावेळी गंगाराम 12 वर्षांचा होता आणि ताराबाई 10 वर्षांची. लक्ष्मी सोलापूरहून करमाळ्याला आली. लक्ष्मी करमाळ्याच्या बसस्टँडवर एका कोपऱ्यात बसली. बाजूलाच 2 पाखरं होती. जणू कोंबडीच पिल्लांचं पंखाखाली संरक्षण करीत आहे. भुकेमुळे व्याकुळ झालेली लक्ष्मी आणि तिची मुलं सगळ्या दिशांना टकमक बघत होती. करमाळा बसस्टँडजवळ कोल्हाट्याचा खेळ चालू होता. कोल्हाटी करमाळा बसस्टँडजवळ उतरले होते. कृष्णा कोल्हाटी बसस्टँडवर फिरत होता. कृष्णा कोल्हाट्यानं लक्ष्मीला उदास अवस्थेत बघितलं आणि त्यानं तिला विचारलं, कुठे जायचं बाई? लक्ष्मीनं भोळेपणानं सर्व काही सांगितलं. कृष्णा कोल्हाट्यानं लक्ष्मीला आणि तिच्या 2 मुलांना हॉटेलमध्ये नेलं. त्यांना पोटभर खाऊ घातलं. लक्ष्मीच्या भोळ्या स्वभावाचा कृष्णा कोल्हाट्यानं फायदा उचलला आणि तिला आपल्यासारखं करून घेतलं. कृष्णा कोल्हाट्याला लग्नाची पहिली बायको होती आणि एक मुलगा देखील. त्याचं नाव कोंडीबा. लक्ष्मी कृष्णा कोल्हाट्याची बायको म्हणून राहू लागली. नंतर ती सोलापूरला गेलीच नाही आणि तिला आयुष्यात तिचा महादेव काही भेटलाच नाही. याच कोल्हाट्यामध्ये गंगाराम ढोल वाजवण्यास शिकला. जिजी नाच, कोल्हांट्या उड्या मारणं आणि इतर कला शिकली. कोंडीबा आयता खात होता, कारण तो लग्नाच्या बायकोचा मुलगा होता. लक्ष्मीची इच्छा होती की जिजीचं लग्न करून द्यावं, पण कृष्णा कोल्हाट्याला सोन्याची अंडी देणारी कोंबडी हातची जाऊ द्यायची नव्हती. त्यानं काही जिजीचं लग्न होऊ दिलं नाही. साळी समाजाची जिजी आता कोल्हाटी झाली. गावोगावी खेळ करीत, नाचत कोल्हाटी फिरत. त्यांच्याबरोबर जिजी देखील फिरू लागली. जिजी दिसण्यास देखणी होती. नाकाची दांडी सरळ. ती कोल्हांट्या उड्या मारण्यात आणि तारेवरून चालण्यात पटाईत झाली. गावची सगळी लोक जिजीचा खेळ आणि नाच बघायला गर्दी करीत. करमाळा तालुक्यातील नेरले मुक्कामी त्यांचा उड्या मारणं नाचण्याचा कार्यक्रम चालू होता. नेरल्याचे माधवराव पाटील खेळ बघण्यासाठी म्हणून आले होते. गंगाराम ढोल वाजवत होता. आणखी 2 साथीदार होते. जिजी ढोलांच्या तालावर 2 हातरुमाल हातात घेऊन नाचत होती. लोकांची गर्दी जमली होती. कुणी शिट्ट्या वाजवत होतं तर कुणी रुपया 2 रुपये जिजीच्या दिशेनं फेकीत होतं. माधवराव पाटील जिजीच्या रूपाला भाळले. खेळ झाल्यानंतर माधवराव पाटलांनी कृष्णा कोल्हाट्याला वाड्यावर बोलावून घेतलं.
आणि सांगितलं की ताराबाई मला आवडली, तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, पण ताराबाईचं गावोगावी फिरणं बंद करा. कृष्णा कोल्हाट्याला वाटलं की गावोगावी फिरण्यापेक्षा जर आपल्याला इथंच पोटभर मिळत असेल तर काय हरकत आहे. त्यानं जिजीला पाटलाकडे राहण्याची परवानगी दिली. माधवराव पाटलांनी जिजीला आपल्या राहत्या वाड्यावर ठेवली. जिजी पाटलाची बायको म्हणूनच वावरत होती आणि गावातले लोक पण पाटलाची लाडकी बायको म्हणून तिला मान देत होते. माधवराव पाटलांना पहिल्या 2 बायका होत्या, पण त्यांना मूल नव्हतं. त्यांनी जिजीला 25 एकर जमीन दिली आणि कृष्णा कोल्हाट्याला राहण्यासाठी म्हणून 6 खणी वाडा बांधून दिला. गंगारामचं ढोलकं वाजवणं सुटलं, पण शेतात काबाड कष्ट सुरू झालं. तो गुरं सांभाळीत असे. गंगारामला फेफरं येत असे. कोंडिबा हा पूर्वीसारखाच आयता बसून खात असे. एका वेळेस गंगाराम ओढ्यावर गुरं पाणी पाजवण्यासाठी म्हणून घेऊन गेला होता. ओढ्याच्या कडेला बसल्याबरोबर त्याला फेफरं आलं आणि तो पाण्यातच बुडून मेला. जिजीचा आधार घेऊन खेळ करणारी कोल्हाटी कुटुंब एकेकरीत नेरल्याला येऊन स्थायिक होऊ लागली. कोल्हाट्यांची अशी 5-6 घरं होती. त्यांचा विस्तार वाढत चालला. जिजीला माधवराव पाटलापासून मुलगी झाली, पण लहान असतानाच ती मरून गेली. कोंडिबाचं बारामतीच्या मुलीशी लग्न झालं. तिचं नाव कलावती होतं. कोंडिबाला पुढे 5 मुली व 3 मुलं झाली. पहिली शांता. शांता ही माझी आई आहे. दुसरी शालन, तिसरी सुशीला, चौथी रंभा आणि 5वा पोपट, 6वी बेबी, 7वा राजू, 8वा अंकुश. काही काळानं कृष्णा कोल्हाटी, लक्ष्मी व पहिली बायको रमा मरून गेली. माधवराव पाटलांचा या घरावर रुबाब चालत असे. त्यांच्या जीवावर तर कृष्णा कोल्हाट्याचा संसार चालू होता. ते जे सांगतील ती पूर्व दिशा. वैद खाऊ कोंडिबा पूर्णपणे जिजीवर अवलंबून होता. माधवराव पाटलांना वाटत असे की या घरातील एकाही मुलीनं खेळ करू नये, तिनं नाचायला जाऊ नये. म्हणूनच त्यांनी कोंडिबाची मोठी मुलगी शांताला शाळेत देखील टाकलं. दुसऱ्या मुली पण शाळेत जाऊ लागल्या. शांताबाई म्हणजे माझी आई 6वी पास झाली. तिचं लग्न जमवलं बिदरगावच्या बिल्डिंग खात्यातल्या एका ऑफिसरबरोबर. त्याचं नाव अंबादासराव वाघमोडे. 1 वर्षानंतर ती मास्तरीण होणार होती. माधवराव कोंडिबाला शेतात पाठवू लागला, कारण आता गंगाराम जिवंत राहिला नव्हता आणि कोंडिबाची आयतं खाण्याची सवय त्यांना तोडायची होती. कोर्ट कचेरीचं काम माधवराव कोंडिबाला सांगत. माधवराव गावचे पाटील असल्यामुळे सगळं गाव त्यांना घाबरत असे. माधवराव आणि जिजी कधी 6 खणी वाड्याकडे गेलेत की घरातील सर्व मंडळी घराच्या बाहेर निघत नसत. शांताचे ते खूप लाड करीत. माझी मुलगी शांता असं ते म्हणत. पण अघटित घडलं. माधवराव पाटील अचानक मरण पावले. कोणीतरी त्यांना विष घातलं असं म्हणतात. मग जिजी विधवा झाली. तिनं माधवराव पाटील गेल्यावर कपाळाचं कुंकू पुसलं, गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं. विधवाबाईचं जीवन ती जगू लागली. जिजीनं परत कोणाशी संबंध ठेवला नाही, कारण माधवराव पाटलांनी पोटापुरतं सर्व तिला दिलं होतं. एखादी लग्नाची स्त्री असती तर तिनं मुलासाठी तरी दुसरं लग्न केलं असतं किंवा कुणाशी तरी संबंध ठेवला असता. पण जिजी नाचणारीनं असूनही विधवा म्हणून जगली. माधवराव पाटील मेल्यानंतर घरात पैशांची तंगी सुरू झाली आणि आता कोंडिबाचा रुबाब चालू लागला. जोपर्यंत माधवराव पाटील जिवंत होते तोपर्यंत जिजीचा घरात रुबाब चालत होता. आता जिजीला कोंडिबा म्हणल तसं वागावं लागत असे, कारण जिजीला वाटत असे की आपल्याला मूल नाही. पाटलाच्या घरी राहावं तर पाटलाची भावकी विष घालून मारतील. म्हातारपणी भावाचा आणि भावाच्या मुलांचा सहारा मिळेल या हेतून जिजी आता कोंडिबा म्हणेल तसं वागू लागली. आता जिजी शेतात जाऊ लागली. माधवराव पाटील असताना जिजी वाड्याच्या बाहेर पडत नव्हती. जिजीला बुरक्यात ठेवली जात होती. बुरख्यातली जिजी शेतात शेत राखायला जाऊ लागली. वर्षातले उन्हाळे जसे बदलतात तसं जिजीचं जीवन बदलत होतं.
माधवराव पाटील मेल्यानंतर कोंडिबाला मोजमजा करायला पैसा मिळत नसे. घरात पैशांची अडचण येऊ लागली तेव्हा त्यानं शांताला जिथं द्यायचं होतं तिथं शालनचं लग्न लावून दिलं. लग्नात शांताला मंडपात बसण्याऐवजी शालनलाच बसविली. अंबादास वाघमोड्यांना या गोष्टीची माहितीच नव्हती. कोल्हाटी समाजात मुली काळ्या असतील किंवा दिसायला जरा वाईट असतील तर त्यांचं लग्न करतात आणि देखण्या मुली नाचायला सोडतात. शालन काळी होती, उलट शांता देखणी होती. त्यामुळं कोंडिबानं हा डाव केला. माधवराव पाटलांच्या पश्चात सारंच विपरीत घडलं. इकडे अंबादास वाघमोडे यांना आपली फसवणूक झाल्याचं कळून चुकलं, पण ते समजूतदार होते म्हणून त्यांनी शालनचा स्वीकार केला. पण लग्नानंतर ते नेहमी कोंडिबाशी भांडण करीत आणि म्हणत, शांताचं वाटुळं का केलंस? आणि आईला अंबादासराव म्हणत की तू माझी बायको असतीस तर मी किती सुखी झालो असतो. त्यामुळं आई त्यांच्यापुढे जाण्याचं टाळत असे. अंबादासरावांनी नंतर दारू पिण्यास सुरुवात केली. पूर्ण जीवन त्यांनी दारूत खर्च केलं. शेवटी दारूतच ते मरण पावले. शालन विधवा झाली. तिची मुलं बेवारशी झाली. नवऱ्याच्या पेन्शनवरती घर चालवू लागली. कोंडिबा म्हणजे आईचे वडील, माझे आजोबा. आईला नाचण्यासाठी ते मजबूर करू लागले. मारहाण देखील करीत. त्यांनी आईला 7वीच्या वर्गातून शाळेतून अर्धवट काढून टाकलं आणि आईच्या नवीन आणि विचित्र जीवनात सुरुवात झाली. त्यांनी तिला नाचण्यासाठी म्हणून चंद्रकलाबाईच्या जलसा पार्टीत पाठवलं. त्यावेळी चंद्रकलाबाईची पार्टी प्रसिद्ध होती. कोल्हाट्याची पार्टी म्हणजे 5-6 नाचणाऱ्या बाया, त्यापैकी एक मुख्य, तिला मालकीन म्हणतात. एक ढोलकी वाजवणारा, एक तबला वाजवणारा, एक हार्मोनियम वाजवणारा, एक कडी वाजवणारा व स्वयंपाकाला एक बाई. याशिवाय नाचणाऱ्या बायांची लेकरं सांभाळणारी माणसं असत. कारण स्वतःच्या मुलांना बघायला सुद्धा नाचणाऱ्याला वेळ मिळत नसतो. चंद्रकलाबाई ही पार्टीची मालकीन. चंद्रकलाबाईची पार्टी गावोगाव जत्रा करीत फिरत असे. जत्रा असेल त्या दिवशी पार्टी शाळेत उतरत असे. एक कनात बांधत असत. त्या कनातीत नाच होत असे. नाच बघण्यासाठी तिकीट फाडावं लागत असे. कंधार, परभणी, मानवत, सेलू, सांगली, कोल्हापूर, सातारा, बार्शी अशा ठिकाणी बैलगाडीनं या पार्ट्या फिरत असत. पूर्वीसारखं कोलांट्या उड्या मारणं व खेळ करणं आता बंद झालं होतं. या पार्ट्या फक्त नाचकाम करीत. नाचणाऱ्या बाया नाचत असताना कोणी खडे मारत असत तर कोणी डोळा. एखादं गाणं त्यांना कोणी म्हणायला लावत असे. नाचणाऱ्याला चांगलं नाचता नाही आलं तर बघे मोठमोठ्यानं ओरडत असत. कढीवाला पैसा जमा करत असे. आईला चांगलं नाचता येत नव्हतं, कारण मोठी झाल्यानंतर तिला नाचायला पाठवलं होतं. त्यामुळं तिचं अंग लवत नसे, पण ती दिसत छान असे आणि तिचा आवाज उत्तम होता. पेटीजवळ उभं राहून ती गाणं म्हणत असे. पण एखाद्या वेळेस काही अडचणीमुळे पार्टीतली चांगली नाचणारी नसेल तर आईला नाचावं लागत असे. नाचता नाही आलं तर, का ग नाचता नाही येत तर मग आली कशाला, असं प्रेक्षकातलं बगे ओरडत असत. कोल्हाटी समाजात जर नाचण्यास मुलगी पाठवायची असेल तर 2री-3री पास झाल्याबरोबर लगेच रवाना करतात. किंवा कोणी कोणी त्यासाठी मुलींना शाळेत पाठवतच नाहीत. त्या मुलीला लहानपणापासूनच नाच शिकवण्यासाठी पार्टीत ठेवतात. घरची नाचकाम पार्टी असेल तर तिथंच ठेवतात आणि दुसऱ्याची पार्टी असेल तर दुसऱ्याच्या पार्टीत पाठवतात. तबला वाजवणारा वस्ताद नाचण्यास शिकवतो आणि पेटी मास्तर गाणी शिकवतो. पिक्चरचं गाणं जर स्टेजवर म्हणायचं असेल तर पार्टीतल्या सर्व स्त्रिया आधी एकत्र येऊन सराव करतात. स्टेजवर चांगलं म्हणता येईल असं वाटलं तरच ते गाणं स्टेजवर म्हणत असत. गावामध्ये नाचण्याची पार्टी उतरली की गावातली लहान थोरापासून सर्व सभोवताली येऊन बघत असत. गावातून शिधा येत असे. कोणी पीठ तर कोणी डाळ देत असे. नाचणाऱ्या बाया थोडासा साडीचा किंवा ताडपदरीचा आडोसा लावत आणि आंघोळ करीत असत. पण बाहेरच्यांना थोडं थोडं दिसायचं. पोरं येऊन दुरून बघत बसायची व म्हणायची, आईला हिचं अंग लई गोरा आहे, किती पैसे घेल रे.
असं म्हणून मोठमोठ्यानं हसायची. हे सगळ्यांना ऐकू यायचं. मग नाचणाऱ्या बाया गडबडीत अर्धवटच आंघोळ करायच्या व लाजून तंबूत परत जायच्या. दिवसभर पार्टीतले सर्व लोक झोप घेत असत. सायंकाळचे 5 वाजले की त्यांचा दिवस उगवायचा. बाया उठायच्या, हातपाय धुवून मेकअपला बसायच्या. पावडर, काजळ, लाली, स्नो सारं चेहऱ्यावर थापायचं. दिवसभर डोक्याला आकडं लावलेलं असायचं ते काढायचं. आकड्यामुळं हवा असेल तसं वळण केसाला राहत असे. नाचताना केसांचा बुचडा मागे बांधावा लागत असे. केसांच्या बुचड्यावर फुलांचा गजरा असे. नऊवारी साडी काष्टा घालून नेसायची. पायात जाड कपड्याचा पट्टा बांधून त्यावर घुंगरू बांधत असत. नाच होई आणि आलेला पैसा सर्वजण हिश्श्याप्रमाणे वाटून घेत असत. चंद्रकलाबाई दिसायला देखणी होती. चंद्रकलाबाईला खूप जणांनी विचारलं होतं की बाई, तुम्ही नाच सोडून कायमचा आमच्याजवळ राहाल का? चंद्रकलाबाईच्या रूपाला खूप जण भाळत होते. पण चंद्रकलाबाई कोणाच्याच हाती लागत नसे. नुसतं गोड बोलून ती प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करीत असे. पण गोविंदराव पाटलानं तिला जाळ्यात घेतलीच. गोविंदराव पाटलानं चंद्रकलाबाईला जमीन दिली, सोनं चांदी दिलं, घर बांधून दिलं. ठोकेवाडीला गोविंदराव पाटलांनी चंद्रकलाबाईचा नाच बंद करून तिला कायमची घरी ठेवली. कोल्हाट्याच्या बाया कुणी कला म्हणून नाचतात तर कुणी मजबुरीनं नाचतात. ज्या मजबुरीनं नाचतात त्यांना कोणी कायमची पोटाची भाकरी देत असेल तर त्या नाचगाणं बंद करतात. कोणी कला म्हणून नाचतात त्या म्हाताऱ्या होईपर्यंत तशाच नाचतात. चंद्रकलाबाई घरी बसल्यामुळे पार्टीमधील सर्व साथीदार दुसऱ्या पार्टीला जाऊन मिळाले. आई पण घरी आली, कारण आईला हे जीवन नको होतं. कोंडीबा आजोबा हे आईला पार्टीत जाण्यास सांगित, पण आई जाण्यास तयार नसे. कारण त्या वातावरणाला बघून तिला घृणा येत असे. तिला नाच आवडत नसे. तिचं मास्तरीण होण्याचं स्वप्न होतं. आई रडून रडून आपला त्रास कोंडीबा आजोबाला सांगत होती, कारण तसंच अनुभव तिला आलं होतं. गावोगावी जत्रेला नाचत असताना बघ्याने आईचा हात दाबला होता. मानवतला असताना आईला गावातल्या दादानं पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. तिला तो खांद्यावर उचलून घेऊन जात असताना चंद्रकलाबाईच्या भावानं भांडण करून आईला त्याच्या जाळ्यामधून सोडवली होती. चंद्रकलेचा भाऊ शरीरानं दणकट होता. चंद्रकलेचा भाऊ वेळेवरती आला नसता तर आई त्या दादाच्या वासनेची भक्ष्य झाली असती. एक पोलीस देखील मानवतला असतानाच म्हणाला होता की तुला एक दिवस पळवून घेऊन जाईन. त्यामुळं आई पार्टीत जाण्यास घाबरत असे. ती कोंडीबाला रडून रडून हे सांगत होती, आता मी नाचणार नाही, मला शाळा शिकून मास्तरीण व्हायचं आहे. पण कोंडीबा आजोबा ऐकण्यास तयारच नव्हता. कारण पैशाच्या लालचीनं कान असून तो बहिरा झाला होता. त्याला हृदय असून देखील ते मेल्यासारखं झालं होतं. पोपटाला जसं पिंजऱ्यात बंद करून ठेवतात तसंच आईला आणि आईच्या विचारांना घरात बंद करून ठेवलं होतं. पिंजऱ्यातल्या पोपटासारखी आई झुरत होती. तिची विचार करण्याची शक्तीच बंद झाली होती. आता तिला वाटू लागलं की पळून जावं तरी कुठं. आता तिच्याशी लग्न कोण करणार? कारण आई आता मास्तरणीच्या ऐवजी नाचणारीनं झाली होती. पायातल्या घुंगराने तिला बेडी घातली होती. म्हणतात ना, एकदा का चिखलाच्या दलदलीत फसलं की बाहेर येणं फार कठीण असतं, तशीच आई फसली होती. करमाळ्याचे आमदार नागदेवराव जगताप एके दिवशी निर्ल्याला मत मागण्यासाठी म्हणून निवडणुकीच्या काळात आले होते. त्यांनी आईला बघितलं. आजोबाला आमदार म्हणाले, कोंडीबा, तुला काय पाहिजे ते सांग, पण तुझी पोरगी माझ्याकडे ठेव. ते आमदार असल्यामुळे आजोबा एका वाक्यापलीकडे काहीच बोलले नाहीत. तुमच्याशिवाय कोणाला येऊ देणार नाही आणि ती नाचणार पण नाही. शांता माझ्या घरी राहील, तुम्ही येत जात जा. आमदारानं आईचा चिरा उतरला. चिरा म्हणजे लग्नाच्या सोहळ्यासारखाच. नाचणारणीच्या जीवनात जी पहिली व्यक्ती येईल तिनं नाचणारणीच्या नातलगानं मागितलेली रक्कम द्यावी लागते, किंवा रक्कम किती घ्यायची ती ठरवली जाते. रक्कम सोन्याच्या, रुपयाच्या किंवा जमिनीच्या स्वरूपातही असू शकते.
पहिल्या रात्री नाचनानीला नवरीसारखं सजीवत्यात, देवाची पूजा करत्यात. तिला सर्व नातलगांच्या पाया पडावं लागतं. गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी घालतात. सोन्याचं दागिनं असलं तर ते देखील घालतात. सुहागरात सारखी खोली फुलांनी सजवली जाते. नाचणारीण जो चिरा उतरतो त्या व्यक्तीस नवऱ्याचं स्थान देते. मग ते स्वतःच्या मर्जीनं असो वा कोणाच्या भीतीमुळं असो, जोपर्यंत ती व्यक्ती तिला सांभाळते तोपर्यंत त्याशिवाय नाचणारीण दुसऱ्याशी लैंगिक संबंध ठेवत नाही. जी व्यक्ती नाचणारीशी लैंगिक संबंध ठेवते तिला मालक असं नाव देतात किंवा कोल्हाटी शब्दात कजा म्हणतात. आजोबानं आपली परंपरा चालू ठेवली. कृष्णा कोल्हाटी म्हणजे माझे पंजोबा यांनी जिजीचं शरीर विकलं होतं. जिजी कृष्णा कोल्हाट्याच्या पोटची मुलगी नव्हती, पण कोंडीबा आजोबा यानं तर आपल्या स्वतःच्या पोटच्या पुरीचं शरीर विकलं. आईच्या मनातल्या विचारांना पिंजऱ्यात बंद करून ठेवलं. या नात्याला कोणतं नाव द्यावं? बाप म्हणावं तर बाप हा शब्द बदनाम होईल, अपवित्र होईल. आईचा चिरा उतरल्यापासून आमदार नेरल्यात येऊ लागले. आमदार आपल्या घरी येतात याचा कोंडीबा आजोबांना गर्व वाटत असे. कोंडीबा आजोबा आता आईची खूप माया करू लागला, कारण पैशाचा सडा दारात पडू लागला होता. रोज मटण दारू मिळू लागलं. आमदारापासून आईला दिवस गेले. आमदार असल्यामुळं आईला आजोबांनी गर्भ वाढविण्यास सांगितलं. 2-2.5 महिन्यातच आमदार आजोबाला म्हणाले, शांताला करमाळ्याला माझ्याजवळ ठेवा. आजोबा आमदारला म्हणाले, मी माझ्या मुलीला करमाळ्याला ठेवू शकत नाही, ती नेरल्यालाच राहील. चंद्रकलाबाई पाटलाच्या घरी राहिल्यानंतर तिथं कोणीतरी चंद्रकलाबाईला विष घालून मारलं होतं, अशी खूप उदाहरणं होती. नाचनानीला गोड बोलून घेऊन जातात आणि जाळतात किंवा विष घालून मारून टाकतात किंवा कुठंतरी विकून टाकतात. त्यामुळं आजोबा आईला दुसरीकडे कुठं राहू देत नव्हता. आजोबा आई मरू नये म्हणून किती काळजी घेत होता, पण तिच्या जीवनाची काळजी घेत नव्हता. चित्ता ही माणसाला मेल्यावर जाळते, त्यामुळं माणूस जळून कायमचा नाहीसा तरी होतो, पण चिंता ही माणसाला जिवंत असताना जाळून मारते. आई चिंता करून करून पोकळ आडासारखी होऊ लागली होती. कोंडीबा आजोबा आईला मरूही देत नव्हता आणि जगूही देत नव्हता. आमदाराने आईकडे येण्याचं सोडून दिलं. किती सहजासहजी हे नातं तोडता येतं ना. बरोबर आहे. शेवटी नाचनानीला बाजारातील वस्तूच समजतात, पण बाजारातली वस्तू विकत घेऊन वापरल्यास परत करता येत नाही. आईनं काही दिवस आमदारांची वाट बघितली. तिला वाटायचं आमदार नक्की येतील. 2 महिने झाले ते आलेच नाहीत. आईच्या पोटात गर्भ वाढत होता. आईला मोठा प्रश्न पडला होता की ह्या जीवाचं काय करावं. कोंडीबा आजोबा आईला म्हणाला, बाई, अब आमदार आवणेवाला नाही, पेट पाडील आर. आता आमदार येणार नाही, गर्भ पाडून टाक. द्रौपदी मागीन आईचं पोट चोळू लागली. पोट चोळताना आई किंकाळ्या फोडू लागली, पण द्रौपदी मांगिनीनं पोट चोळणं थांबवलं आणि आजीला म्हणाली, 3 महिन्यांचा बाळ आहे पोटात, पोट पाडायला नाही जमायचं, शांता मरून जाईल. आईच्या जीवाची काळजी फक्त त्यांना होती. नाचनानीच्या भावना, मन, जीवन यांच्याशी कोल्हाटी समाजात काही संबंध नसतो. नाचनारणीचं फक्त शरीर जिवंत असतं, मनाला मारून टाकलेलं असतं. पोटातला गर्भ पाडतात कारण मुलामुळे नाचनारणीची कमी किंमत केली जाते. आईच्या पोटात गर्भ वाढत असतानाच ती परत भावाच्या व बापाच्या संसाराला ठिगळ जोडण्यासाठी नाचायला गेली. आई नाचण्यासाठी नसती गेली तर कोंडीबा आजोबाचं कुटुंब उपाशी मेलं असतं, कारण भीक मागण्यासाठी सुद्धा ते कष्ट करू शकत नाहीत. काम करणं तर दूरच, कामाच्या पैशानं पोट भरणं म्हणजे ते पाप समजतात. फक्त कोंडीबा काळेंच्या घरात असं नव्हतं. सर्व कोल्हाटी समाजात असंच चालतं. बाईनं नाही कमावलं की त्यांच्याकडे दुष्काळ येतो. गर्भ वाढत होता आणि आई नाचत होती. 8 ते 8.5 महिने गर्भ वाढेपर्यंत आईला रात्रभर जागरण,
गावोगावी गाडीने फिरताना गाडीचे दणके आणि पोटात गर्भ वाढत होता. हे सर्व आई गप्प बसून सहन करीत होती. बटन दाबलं की मशीन सुरू होतं, तसं आईचं जीवन होतं. 9वा महिना चालू झाला आणि आई निर्ल्याला आली. माझा तिथंच जन्म झाला. मी 1-2 महिन्यांचा झालो न झालो तोच परत आई नाचायला गेली. यावेळी आईबरोबर मला सांभाळण्यासाठी म्हणून जिजी पण मालनच्या पार्टीत आली. कारण नाचणारीला आपल्या बापाच्या आणि भावाच्या संसाराला ठिगळ जोडायचं असतं आणि ठिगळ जोडताना नाचणारीला आपल्या पोटच्या पोराला बघायला वेळ मिळत नाही. नाचणारीला बापाचं आणि भावाचं ठिगळ जोडता जोडता त्याची एवढी सवय झाली असती की फक्त आई, बाप, भाऊ, भावाचं मूल तिच्या डोळ्यांसमोर असतात. आपलं स्वतःचं मूल आहे याची पण नाचणारीला आठवण राहत नाही. जिजीला आईबरोबर पार्टीत कोंडिबा आजोबानं पाठवली. साळी जिजी कोल्हाटीन झाली. कोल्हाट्याची जिजी नंतर पाटलीन झाली. पाटलाची बुरख्यातील जिजी आता जलसा पार्टीत देखील पोरं सांभाळण्यासाठी जाऊ लागली. एकीकडे विधवा म्हणून जिजी जीवन जगत होती आणि दुसरीकडे वांज म्हणून जगत होती. भांडण झालं की समाजात जिजीला वांज म्हणत असत, कारण जिजीला मुलबाळ नव्हतं. आईला माझ्याकडे बघायला वेळ मिळत नसे, कारण रात्रभर नाच गाणं, दिवसा झोप आणि माणसांची गर्दी असायची. कधी पाजलं कधी नाही असंच व्हायचं. म्हणून जिजी वरचं दूध बोळ्यानं पाजत होती. मी रडत असताना आई तशीच मला सोडून नाचायला जात होती. नाचताना माझा रडण्याचा आवाज बघ्यांना आणि आईला पण पडद्यामागून ऐकू येत असे. नाचता नाचता आई मनात रडत असे आणि वरून हसतही असे. पण नकली हसण्यामागं किती दुःख लपलं होतं याची बघ्यांना काय कल्पना. अधिकच रडायला लागलं की नाचताना मला पाजायला ती आत यायची. लगेच बघे लोक मोठ्याने ओरडत असत. त्या मोठमोठ्याने ओरडण्यामुळे मला अर्धवट पाजून आई परत नाचायला जाई, कारण फार उशीर झाला की बघे लोक दगडं मारायचे. जिजी मांडीवर घेऊन रडत रडत मला थुपटत असे. ही सगळी जिजीनं मला सांगितलेली हकीकत. ढेबेगावला जत्रेला मालनची पार्टी गेली. आई पण गेली. त्यावेळी 4 ते 5 महिन्यांचा मी असेन. जिजी मला घेऊन आईचा नाच बघायची. कुणी शिव्यागाळ करतात का ते बघायची. ढेबेगावला किसन पाटलांनी दारूच्या नशेत आई नाचत असताना आईचा हात पकडून तिला ओढलं. आई खाली पडली. जिजीनं बघितलं आणि मला तसाच रडताना खाली ठेवला आणि किसन पाटलाला चपलानं मारलं. मेल्या भाड्या, ही नाचणारी नाही, नाचणारी नाही, ही वेश्या नाही, ही कला आहे, कला. तिनं पाटलाची नशाच उतरवली. पाटील म्हणाला, तुला उद्या धावतो तुला. इथं कशी नाचतीस तेच बघतो मी. मालनं तंबू सोडला. सामान बांधून रात्री ढेबेगाव सोडलं आणि पार्टी सांगलीला आली. सांगलीचं गुंडाप्पा हे जमीनदार आणि दादा होते. गुंडाप्पांनी जिजीला सांगितलं की शांताला माझ्याकडे ठेवा. जिजी म्हणाली, माझ्या हातात काय नाही, तिच्या बापाला विचारून बघती. तो गुंड असल्यामुळं आई घाबरायची, म्हणून जिजीनं तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण 4-5 गुंडांना घेऊन गुंडाप्पा आला आणि जिजीला बोलला की 1 रात्र शांताला माझ्याकडे ठेवा, नाहीतर तिला पळवून घेऊन जाऊ. तिचं हाड पण तुम्हाला नजर पडू देणार नाही. जिजी घाबरून गेली आणि होय म्हणाली. सर्व काळजीत पडले. आता पळून जावं की कसं. त्यावेळी मी 5 महिन्यांचा. मालनचा भाऊ शिरपायानं डाव रचला की रात्रभर शेतात लपायचं आणि सकाळीच उठून चालत जायचं. आई जिजी संडासच्या निमित्तानं बाहेर गेले. मी रडायचो. माझ्या रडण्याचा आवाज ऐकू नये म्हणून जिजी माझं तोंड दाबायची. दोघी रडून रडून थकल्या. सकाळीच बस पकडून जिजी आणि आई निर्ल्याला आल्या. यमाच्या हातून सुटका झाल्यासारखं आईला वाटू लागलं. ही हकीकत जिजी रडत रडत मला सांगत असे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.